ताकाची कढी तसं तर आपण वर्षभर कधीही बनवू शकतो, पण या थंडीमध्ये अशी गरमागरम वाफाळती ताकाची कढी पिण्यातला आनंद काही वेगळाच असतो। चला तर मग आज आपण गरमागरम ही ताकाची कढी बनवूयात। तर त्यासाठी इथे मी 1 कप दही घेतलेला आहे। कढीसाठी थोडंसं आंबटच दही लागतं। 1 कप दह्यासाठी इथे मी 1.5 कप पाणी घेतलं। आता याचा आपल्याला ताक बनवून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये दही न फिरवता अशा प्रकारे रवीच्या सहाय्याने जर तुम्ही ताक बनवलं तर त्या कढीची किंवा ताकाची चव अजूनच वाढते। तर अशा प्रकारे घुसळून हे ताक आपण बनवून घेऊयात। कढी बनवण्यासाठी आपण जे दही वापरलेलं आहे ते प्युअर दुधाचं आहे। त्यामधली साय मी काढून टाकलेली होती। तर कढीसाठीचं जे दही आहे त्यामध्ये साय वापरायची नाही। दही लावताना जर तुम्ही साईचा वापर केला तर ताक बनवताना त्यापासून लोणी वेगळं होतं आणि मग कढी बनवताना लोणी वितळून कढी तेलकट बनण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो प्युअर दुधाचं दही इथे लावून घ्या। आणि तसंही साईच्या दुधापासून बनवलेल्या दह्याची कढी जर तुम्ही बनवली तर तिला म्हणावी तशी टेस्ट देखील येत नाही। तर इथे आपलं ताक बनवून तयार आहे। त्यातलंच पाव कप ताक मी एका बाउलमध्ये घेतलं। त्यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे। ताकामध्ये हे तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नयेत। बऱ्याच ठिकाणी तांदळाच्या पिठाऐवजी बेसनच्या पिठाचा देखील वापर केला जातो, त्यामुळे देखील कढीला खूप छान चव येते। आता हे ताकामध्ये कालवलेलं तांदळाचं पीठ या संपूर्ण ताकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। इथे आपलं ताक बनवून तयार आहे। आता फोडणी करून घेऊयात। तर ताक बनवण्यासाठी जास्त तेलाची गरज लागत नाही। इथे मी फक्त 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे। खमंग फोडणीसाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं। त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकली, पाव चमचा जिरं टाकलं, चिमूटभर हिंग टाकायचा। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक चिरून टाकल्या। त्याचसोबत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत। आता यामध्ये साधारण पाव चमचा होईल इतकं किसलेलं आलं मी घातलं। आल्यामुळे खूप छान चव येते कढीला। 10-12 कढीपत्त्याची पानं देखील यामध्ये घातली। आता यामध्ये रंगासाठी हळद घालूयात। इथे मी पाव चमचा हळद घातली। तर मस्त खमंग अशी आपली फोडणी झालेली आहे। आता आपण यामध्ये ताक घालूयात। ताक यामध्ये घालण्यापूर्वी ते थोडंसं हलवून घ्यायचं, कारण यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे ते ताकामध्ये खाली जाऊन बसतं। त्यामुळे ते थोडंसं हलवून घ्यायचं आणि मग फोडणीमध्ये ओतायचं। ताक फोडणीमध्ये घातल्यानंतर ते सतत हलवत राहायचं, नाहीतर मग कढी फुटल्यासारखी वाटते। ताकामध्ये तांदळाचं पीठ आपण घातलेलं आहे, तर थोड्या वेळानंतर हे पीठ घट्ट होऊन येतं आणि आपली कढी देखील मग घट्ट बनते। त्यामुळे यामध्ये सुरुवातीला मी थोडंसं पाणी घातलं। आता यामध्ये चवीपुरतं मीठ मी घातलेलं आहे। कढी ही आंबट असते, त्यामुळे आंबट पदार्थांमध्ये थोडंसं जास्तच मीठ घालावं लागतं। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ घाला। काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता कढीचा रंग बदललेला आहे। काही जण कढी बनवताना वरून पीठ घालतात, पण त्यामुळे एकतर कढीमध्ये पिठाच्या गुठळ्या बनण्याची शक्यता असते किंवा मग कढी फुटण्याची देखील शक्यता असते। त्यामुळे इथे सांगितल्याप्रमाणे आधी पिठाची स्लरी बनवून घ्यायची आणि ती ताकामध्ये ओतून ताकामध्ये व्यवस्थित मिसळून मग त्याची फोडणी जर आपण केली तर अशी एकसमान आणि न फुटणारी कढी बनून तयार होते। तर इथे कढीला उकळी आलेली आहे। यामध्ये भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घालायची। तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये साखर घालू शकता, म्हणजे छान आंबट गोड तिखट चवीची कढी बनून तयार होते। जर तुम्हाला आणखीन थोडीशी पातळ कढी आवडत असेल तर तुम्ही आता यामध्ये गरम पाण्याचा वापर करा। एकदा का कढीला उकळी आली की थंड पाणी यामध्ये अजिबात घालायचं नाही, नाहीतर कढीची चव पूर्णपणे बिघडून जाते। कढीला उकळी आली की त्यानंतर 1 मिनिटभर ही कढी अशीच शिजवत राहायची, कारण यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं असतं, ते देखील चांगलं शिजलं गेलं पाहिजे। तर मिनिटभर ही कढी मी अशी शिजवून घेतली आणि तुम्ही पाहू शकता छान गरमागरम वाफाळती कढी बनून तयार झालेली आहे। या थंडीमध्ये तुम्ही देखील अशी गरमागरम ताकाची कढी नक्की बनवून प्या। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत तुमचा निरोप घेते। धन्यवाद।